उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं। परित्राणाय च साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। मंडळी, भगवंत हा सर्वव्यापी आहे, मग तो जडातही आहे आणि चेतनामध्येही आहे। त्यामुळे हा सर्वव्यापी भगवंताचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर प्रल्हादासारखी भक्ती मात्र आपल्याला करावी लागेल। आणि ही भक्ती म्हणजेच भगवंताशी असणारं आपलं अतूट प्रेम, आणि हे प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्याला भगवंताची निस्सीम भक्ती करणं गरजेचं आहे। आपल्याला कथा हेच दर्शवते, भगवान नरसिंहांचा जन्म आपल्याला हेच दर्शवतो की भगवंतावरती जर तुम्ही निस्सीम प्रेम केलं तर भगवंत कुठल्याही अवस्थेत तुमच्याकडे येऊन तुमच्या संकटामध्ये तुमची मदत करतो। त्यामुळे भगवंताची मदत जर आपल्याला अपेक्षित असेल तर भगवंतावरती निस्सीम प्रेम करा। आणि भगवान नृसिंह हे या प्रेमाचंच प्रतीक आहे। भगवंत प्रल्हादासाठी प्रकट झाले, नव्हे तर ते आपल्या सगळ्यांसाठी प्रकट होतील, परंतु त्यासाठी आपण भगवंताला आपलं मनरूपी पुष्प अर्पण करा आणि भगवंताची सेवा करा। नमस्कार।